कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सब संतान की जय। नमः श्री शंकरानंदा गोपादांबुजन्मणे सविलास महामोह कुंडलीकरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संत केला नाही केला मग शिवताई केला का नाही मग लगडताई सांगा बाद होण्यास योग्य रूप कोणते व बाधास अयोग्य रूप कोणते याचा आता विभाग करून सांगतात. बाद योग्य आणि बाद न होणार दोन प्रकारे, ज्याचे बाद होतात आणि ज्याचा बाद होत नाही असे दोन भाग आहेत. कशाचा बाद होतो? जे जे मूर्त आणि अमूर्त पदार्थ आहेत त्यांचा बाद होतो. आणि मूर्त म्हणजे स्थूलमानाने विषय होणारी इंद्रियांना, आणि अमूर्त काही इंद्रियांनाही विषय होत नाही पण अस्तित्ववान असतात, तर हे दोघंही बाद होतात. आणि दुसरा जो पदार्थ आहे एक आत्मा की ज्याचा बाद होत नाही. पुढे त्याच्यासाठी श्लोक सांगितलाय, इदं रूपं तु यत्यावत् वक्तुं शक्यते किलं अशक्य जनिन्द्र रूपस्य आत्मा बाधवर्जितः. पाठ कोणी कोणी केला? पाठ करण्याचं काय पाठ तुम्हाला कालच म्हटलं ना, पाठ करा. चला अन्वयार्थ सांगितला, यत् यावत् तु इदं रूपं तत् अखिलं त्यक्तुं शक्यते. म्हणजे जेवढे म्हणून हे प्रत्यक्ष दृश्य रूपाने भासते ते सर्व टाकता येईल. दृश्य रूपाने भासणारे टाकता येते. कुठे टाकता येते? टाकता येते म्हणजे उचललं आणि नेऊन टाकलं असं नसून बुद्धीमध्ये त्याचा निराश करणं याला टाकता येतं. आपल्या बुद्धीमधून त्या टाकून दिलं. बुद्धीनेच ग्रहण केलेले पदार्थ आहेत आणि बुद्धीलाच टाकता येतात. संसारही बुद्धीने ग्रहण केला आणि त्याचा त्याग करा असं शास्त्रामध्ये आलं. मग त्याग करा म्हणजे बुद्धीतून त्याग करा. ते पदार्थ वस्तुनिष्ठ भगवंताने निर्माण केलेले आहेत, त्यांचा नाही आपण त्याग करू शकत. त्यांची उत्पत्ती स्थिती आणि नाश हे भगवत संकल्पावर आधारित आहे. आणि आपण जे त्यांना धारण केलेलं आहे ते आपल्या बुद्धीने धारण केलेलं आहे, त्याला निराश करणं, त्याग करणं. तर बुद्धीतून आसक्ती जाणं म्हणजे टाकून देणं. तर त्याचा त्याग केल्यावर खाली एक ब्रह्मशेष राहतं, म्हणजे आत्मा शिल्लक राहतो. पुढे अनिंद्र रूप हा त्यक्तुं अशक्यही. पण जे इंद्रियगम्य नसते त्याचा त्याग करता येत नाही. जे इंद्रियगम्य नसते त्याचा त्याग करता येत नाही. त्याचे दोन प्रकार झाले, एक सूक्ष्म पदार्थ आणि एक ब्रह्म. असे दोन इंद्रियांना विषय होत नाही आणि त्यांना टाकताही येत नाही. त्यांना कसं टाकता येईल? आत्म्यालाही टाकून दिलं का? नाही. आणि सूक्ष्म पदार्थांनाही टाकून नाही दिलं. आत्मा असती. म्हणजे जो बाद रहित साक्षी तोच आत्मा. आता जो खाली एकदम शिल्लक राहिला तो बाद रहित साक्षी शिल्लक राहतो. आता प्रकाश मध्ये सांगितलंय की ज्ञानेंद्रियाशी ज्याचा ज्याचा संबंध होतो तो हा पदार्थ आहे, पण हे असं प्रत्यक्ष दाखवत. आता इदंतेमधले दोन प्रकार आहेत आणखी. म्हणून आपल्याला एकच प्रकार माहित होता की जे स्थूलमान आणि इंद्रियांना गोचर आहेत त्यांनाच आपण इदंत असं संबोधतो. पण काही इंद्रियांनाही गोचर होत नाही, त्यांचा तरी कुठं त्याग करता येतो का? तर तेही टाकून देता येत नाही. आणि अशामध्ये जर काय असेल तर मायाकृत सूक्ष्म अतिसूक्ष्म पदार्थ आहेत. कारण मायेत कार्यकारणाची संगती आहे. का अत्यंत सूक्ष्म
जे एकदम सूक्ष्म माया आहे, तिला मायेतलेच पदार्थ, मायेतल्या पदार्थांच्या द्वारे ते विषय होत नाही, ती माया आहे. म्हणजे कारण जे आहे ते विषय होत नाही, कार्य विषय होत. म्हणून सूक्ष्म पदार्थ विषय होताना दिसत नाही, माया. त्यांनाही त्याग नाही करता येत, कारण त्यांचाही ग्रहण करावं लागतं. जे पदार्थ असे दाखवता येतात त्यांना इदम रूप असं म्हणतात. हा, जे दाखवता येतात, आपण इदम फक्त इतकंच पाहिलं की जे प्रत्यक्ष ज्याचं प्रत्यक्ष दर्शन होतं ते इदंता असं म्हणतात त्याला. पण त्याच्यामध्ये दुसरा एक भाग सांगणार आहेत आता. हा, इदम रूपाचा जर इंद्रिय गम्य पदार्थ असा जर संकोचित अर्थ केला तर मग इंद्रिय, प्राण आणि अंतःकरण चतुष्टय हे सूक्ष्म पदार्थ अनिंद रूप होतात. अण इदम रूप असा त्याचा अर्थ आहे. अण इदम रूप असं होतील, पण ते तर पदार्थ अस्तित्वात आहेत. जसं प्राण नाहीत असं कोणी म्हटलं, आम्ही प्रत्यक्षदर्शी माणसं आहोत, आम्हाला जे काय असेल ते समोर दाखवा. मग का रे बाबा, तुझ्या शरीरात प्राण आहेत का असं त्याला विचारलं, ते आम्ही सुद्धा तुझ्या शरीरातले प्राण मानायला तयार नाही, तू आम्हाला प्राण प्रत्यक्ष दाखव. काय दाखवेल प्राण प्रत्यक्ष द्यावा? प्राण नाही दाखवू शकत. तू इंद्रिय प्रत्यक्ष दाखव म्हटलं तर गोलक दाखवेल, त्या इंद्रियांच्या राहण्याच्या जागा. ते काय दाखवेल तेव्हा? नाही, त्याच्यापेक्षा अत्यंत खाली सूक्ष्म असणारे मनबुद्धी, चित्त, अहंकार, तर हे पदार्थ कार्य करताना दिसतात, हे दाखवता येत नाही. आपल्या वेष्टी आपल्याच शरीरात ठिकाणी असणारे. तर ते चला, बाह्य जगतामध्ये असे काही अत्यंत, आता ध्वनी लहरी कुठे कोणत्या इंद्रियाला कळाल्या तेव्हा? ध्वनी लहरी नाहीत का? शास्त्रज्ञांनी शोधल्या त्या. ध्वनी लहरी कशा येतात? सूक्ष्म आहे. म्हणून तर आपण इथून बोललं की ते किती लांब माणूस असला तरी त्याचं ते जात. टॉवर लावलेले त्यांनी कशासाठी लावले हे टॉवर? त्याच्यात त्या लहरी पकडायच्या, परत सोडायच्या, परत पकडायच्या, कारण त्याच्यामध्ये त्यांची रेंज कमी होते. मग त्यांना पुन्हा प्रसारित करावं लागतं. मग त्याच्यासाठी परत ते वरती उपग्रह सोडले. उपग्रहांचाही त्याच्यासाठीच फायदा केला. चित्रलहरी, ध्वनी लहरी, त्या दोन्ही धरल्या, परत टाकल्या. जर मायाकृत असणारे ध्वनिलहरी, चित्रलहरी या जर इंद्रिय गोचर नसतील तर आत्मा कसा गोचर असेल? विज्ञान आपल्या दृष्टीने चांगलं आहे ना, विज्ञानाने सांगितलं हे पहा ना, इतक्या सूक्ष्म आहेत ध्वनिलहरी. तुम्ही मानता का नाही? मानता. दिसतात का? नाही दिसत. तसाच परमात्म्याच्या बाबतीत प्रकार आहे. आत्मा हा अत्यंत सूक्ष्म अधिष्ठान. या ध्वनिलहरीला, चित्रलहरीलाही जो अधिष्ठान आहे तो देव आहे. दुसरं सांगितलं की आत्मेला ज्याचा ज्याचा अनुभव येतो ते सगळं इदम रूप आहे. ते सगळं इदम रूप आहे, ज्याचा आत्मा. म्हणून असा एक भाग केला की ज्याचा ज्याचा म्हणून अनुभव येतो त्याला इदम असं म्हणावं. नुसतं जे जे दिसतं त्याला इदम असं म्हणावं, असं संकोचित लक्षात काढलं. आणि ज्याचा ज्याचा अनुभव येतो, मग अनुभव कशाचा येतो? आता यांचाही अनुभव आला आपल्याला, जे जे अमूर्त पदार्थ त्यांचा अनुभव आला ना. अनुभव आहे ना, इलेक्ट्रिसिटीचा अनुभव आला आपल्याला, मनाचा अनुभव आला, किंवा आपण जे बोलतोय याचा बोलण्यातून आपल्याला ध्वनी लहरींचा अनुभव आला. पाठ करायचा दोन्ही पदार्थांचा बाद. पण म्हणून ते म्हणले इदंतेचं लक्षण फक्त इंद्रियाला जे गोचर आहे तेवढं न करता ज्याचा ज्याचा म्हणून अनुभव येतो तो पदार्थ बाद योग्य आहे, आणि तो इदन आहे, तोच इदम आहे. आणि मग अहंकारापासून सर्व कार्यवर्ग जर इदम रूप अनुभव जर होतो, त्यामुळे ते दृश्य आणि विनाशी याने ते बाद योग्य होतात. तर ते बाद योग्य आहे. आणि ज्याचा अनुभव घेणारा अन्य कोणी नसतो त्याचा कधी बाद होत नाही. ज्याचा अनुभव घेणारा अन्य कोणी नाही त्याचा बाद होत नाही. अनुभव घेणारा कोणीच नाही त्याचा बाद होत नाही. असा कोण? आत्म्याचा अनुभव कोणी घेतला? आता दुसऱ्या कोणत्या, जसे आता आत्म्याने सगळ्यांचा अनुभव घेतला. आत्म्याचा अनुभव कोणी घेतला? तर आत्म्याचा अनुभव कोणीच घेतला नाही. आत्म्याचा अनुभव स्वयं आहे. स्वयमेवा स्वयं काय आलंय पद पुढे? स्वयमेवा अनुभूतित्वा.
चालेल. स्वयं एव अनुभूतित्वा. तो आत्मा कसा आहे? अनुभूतित्वात आहे. स्वतःचा त्यालाच अनुभव आहे, कारण तो स्वयं आहे. स्वयं एव अनुभूतित्वात. चला, आणि बाद शून्य आणि स्वयंप्रकाश आहे तोच आत्मा आहे. आणि आता बाद शून्य आहे म्हणजे बाद झाला नाही, त्याचा बाद झाला नाही. पण स्वयंप्रकाशित आहे. नुसता बाद झाला नाही हे लक्षण काही योग्य नाही झालं. तर स्वयंप्रकाशित आहे, कारण तो कसा आहे? ज्ञान स्वरूप आहे. आणि जगतामधला सगळ्यात श्रेष्ठ पदार्थ ज्ञान आहे. ज्ञानाशिवाय जगत चालणं असंभव गोष्ट, असंभवच. अध्ययन करायला गेला ज्ञान चाल, चूल पेटवाय गेला तिथं चूल बी पेटवायची ठरली तरी चूल कशी पेटल? ज्याला ज्ञानच नाही. काही लोकांची जी बुद्धी काम करत नाही त्या लोकांना ऐकलंय जाणारे तेवढं ते हे काम कर हितलं तर ते असे पाहत राहतात. ते का पाहत राहतात? त्यांची बुद्धी, मंदबुद्धीचे पुरुष जे आहेत त्यांची बुद्धी काम नाही करत म्हणून ते पाहतात असे. बुद्धी म्हणजेच ज्ञान आलं ना. म्हणून माणसाच्या सगळ्या शरीरात सगळ्यात श्रेष्ठ जर काय असेल तर ज्ञान आहे. नाही तर शरीराचा ओंडकाच तयार झाला, त्याची त्याला सुद्धा काय करता नाही येणार. म्हणजे शरीराची त्याला सुद्धा ठेप ठेवता नाही येणार. ह्याची ते ठेप ठेवावी लागते, त्याला आंघोळ घालावी लागते. शरीराला आंघोळ घालायला लागते का नाही? याची कितीतरी सेवा करावी लागते. तुम्हाला सेवा करावी लागते. तुम्ही शरीर थोडंसं शरीराची सेवा करावी लागली का नाही? याला खाऊ घालावं लागते. भाऊ खा रे, मी खाल्लं, तू काय नाही खाल्लं, शरीर खाते प्रकृती. त्या शरीराची इतकी सेवा ठेप ठेवायची. आणि त्या शरीरापासून तुम्ही काय मिळवलं ठेप ठेवून? का त्याला नुसतंच खाऊ घातलं? त्या नुसत्या हे आपले बोटके दादा म्हणायचे त्यांना, दादा पाय बी दुखतात का? ते म्हणले वर्षभर पडून असतात ते, वारी करा ना काय त्यांना असं कोण म्हणजे त्यांना वारी करवा नका म्हणते. कोणाला? हातापाय. ते म्हणले वर्षभर पडूनच असतात ते, काहीच काम करत नाहीत. त्या ठिकाणी वय झालं आता काम नाही करत. ते म्हणले हे काय नाही करत पण चालतात, ते चांगले चालतात. म्हणून त्यांच्याकडून तेवढं काम करून घेतलं. शरीर हे काम करून घेण्यायोग्य आहे. शरीर सांभाळण्यासाठी आपण नाही. हा, शरीर आम्ही सांभाळलो, जशी अवजारं सांभाळतो. शेतातली अवजारं सांभाळतो का नाही आपण? ट्रॅक्टर नीट लावा रे, पावसात भिजून देऊ नका, आमकं नीट करा, ते खोरे फिरे इळे व्यवस्थित ठेवा, कारण परत लागतील. तसा म्हणून त्याचा वापर केला. परत आणखीन पैसे कुठे खर्च करतात? तसा आहे हे मानवी शरीर सुद्धा अगदी असं आहे. हे एक अवजार आहे आणि याचा तेवढाच सांभाळ आहे की जेवढा त्याच्याकडून काम करून घेतलं तर, नाही तर त्यालाच पुसत राहील, काही कामाचं नाही. चला काय म्हणतायत? हा, याच्यात ज्ञानावरून विषय निघाला तर सगळं सर्वोत्कृष्ट काय आहे? ज्ञाने. बरं, म्हणून आपलं सगळं जीवन जेवढं आहे ना ते सगळं अगदी लहानपणापासून मरेपर्यंत तर त्या जन्मल्यापासून सगळं ज्ञानावरच आधारित आहे. जन्मलेल्या बालकाला लगेच तात्काळ सगळं ज्ञान नाही होत, पण ते आयुष्यभर काय मिळवतं? ज्ञानच मिळवतं. जन्मल्यानंतर लगेच ज्ञान सुरू होतं त्याचं, आणि त्या ज्ञानानंतर हळूहळू ते असं पाहायला लागतं. एक एक दृष्टी धरली की ते पाहतं आणि मग त्याला कळायला लागतं. त्यालाच काय म्हणतात? ज्ञान. त्या ज्ञानाने विकास होतो त्याचा. प्राकृतिक शरीर फुगत राहतं, पण ज्ञानाचा विकास नाही झाल्यावर ते शरीराचा विकास काय कामाचा? म्हणून त्या ठिकाणी काय होईल? या संपूर्ण जीवन चालतंय ज्ञानावरती. चला पुढे. इंद्रिय आणि मन यांना सुद्धा आत्मा विषय होत नाही. याच्यासाठी मग श्रुती सांगितली, येतो वाचो निवर्तन ते अप्राप्य मनसाचे. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्यतः. वाणी वाचो निवर्तन्ते, जे वाणीला विषय याप्रमाणे प्रसिद्ध करून त्याचा प्रकृत विषयाशी संबंध दाखवतात.
तेव्हा याचप्रमाणे आत्म्याचा अबाध्यत्व सिद्ध करून त्याचा प्राकृत विषयाशी संबंध सांगतायत. कसा तो ऐका आता पुढच्या श्लोकामध्ये. हरी सिद्धं ब्रह्मणि सत्यत्वं ज्ञानत्वं तु पुरेरितं सिद्धं ब्रह्मणि सत्यत्वं ज्ञानत्वं तु पुरेरितं स्वयमेवानुभूतित्वा इत्यादि वचनाय स्फुटम्. स्वयमेवानुभूतित्वादित्यादि वचनाय स्फुटम्. सिद्धं ब्रह्मणि सत्यत्वं ज्ञानत्वं तु पुरेरितं स्वयमेवानुभूतित्वादित्यादि वचनाय स्फुटम्. सिद्धं ब्रह्मणि सत्यं ज्ञानत्वं तु पुरा इरितं स्वयं एव अनुभूतित्वात् भूतित्वात् अर्थ घेतला दीचा इत्यादी वचनै हे स्फुटम्. सिद्धं ब्रह्मणि सत्यत्वं ज्ञानत्वं तु पुरा इरितं स्वयं एव अनुभूतित्वात् इत्यादि वचनै हे स्फुटम्. बाळेताई सांगता का? सांग. सिद्धं ब्रह्मणि सत्यत्वं ज्ञानत्वं तु ज्ञानत्वं ज्ञानत्वं हाँ अनुस्वार है लिखा. हाँ पुढे स्वयमेवानुभूतित्वात् इत्यादि वचने स्फुटम्. सांगा आता चिरळत आहे किती चुकलं ऐका ते काय म्हणतो. सिद्धं ब्रह्माणि सत्यं त्वं ज्ञानत्वं तु पुरा इरितं इरितं स्वयं एव अनुभूतित्व इत्यादि वचनै स्फुटम्. स्वयं एव त्यांनी नाही पदच्छेद केलेला. स्वयं एव अनुभूतित्वात् 3 पदच्छेद आहेत त्या. इत्यादी वचन आहे हे स्फुटम. तेव्हा सिद्धम ब्रह्मणी ब्रह्मानी नाही बरं का. सिद्धम ब्रह्मणी सत्यम सत्यम ब्रह्मणी सत्यम सिद्धम. कशावरून आता आपला जो विषय झाला तर याच्यावरून काय झालं आत्म्यामध्ये म्हणजे आत्मा सत्य आहे. म्हणजे ब्रह्माच्या लक्षणातलं जे सत्यत्व ते आत्म्याच्या ठिकाणी सुद्धा येत आहे. म्हणजे आत्मा हा सत्य आहे आणि ब्रह्म हे म्हणजेच दोघांचं लक्षण जुळलं की ब्रह्म आणि आत्मा कसं आहे की ब्रह्माच्या लक्षणातील सत्यत्व आत्म्यामध्ये सिद्ध झाले. त्यामुळे काय सिद्ध झालं ज्ञानत्वम तु पुरा. पुरा म्हणजे पूर्वी. याच्याकडे ज्ञानत्व पूर्वीच त्या ठिकाणी असल्याने त्याला अनुभूतित्व त्याला जे अनुभूती येते
ती त्याच्याच ज्ञानाने येते, अन्याच्या ज्ञानाने येत नाही. कारण पूर्वीच त्या ठिकाणी ज्ञान सिद्ध आहे. ज्ञानत्वम तू पुरा स्वयं एव अनुभूतित्वात, म्हणजे ज्ञानत्व तर पूर्वी स्वतःलाच ज्ञानत्व आहे असल्याने अशा प्रकारची अनेक वचनं तुम्हाला सांगितली आहेत की इत्यादी वचन हे स्फुटम इदितम, याविषयी असे अनेक वचनं बोलली जातात की परा झालं तर पुरा करा, म्हणजे खाली का खाली पुरा करा. पुरा म्हणजे पदच्छेदामध्ये पुरा असा पद येते. पुरा ज्ञानत्वम तू पुरा, त्या स्वयंमेव अनुभूतित्वात, तर त्या हे जे ज्ञानत्व आहे ते पूर्वी स्वतः सिद्ध असं आहे. आत्म्याच्या ठिकाणी असणारं ज्ञानत्व उसनं आणलेलं नाही, कोणी दिलेलं नाही, कोणी प्रदान केलेलं नाही, आणि आत्म्याहून दुसरीकडे ज्ञान नावाचा पदार्थच नाही. ते तुम्हाला पूर्वी एकदा आम्ही सांगितलंय. कधी म्हणताल तर माग 83व्या श्लोकात, 13व्या पानात, 83व्या पानात 13व्या श्लोकात सांगितलंय म्हणा, पाहून घ्या. काय श्लोक आहे? स्वयमेवानुभूतित्वात, तसा समांतर पद आलं तिथं. विद्यते नानुभव्यता ज्ञातृज्ञानांतरा भावा दज्ञेयो न स्वसत्तया, म्हणजे या आत्म्याला स्वभावताच अनुभूतित्व म्हणजे अनुभवरूपत्व असल्यामुळे याला अनुभाव्यत्व म्हणजेच अनुभव विषयत्व नाही. याचाच अर्थ या आत्म्यावरून दुसरा कोणी ज्ञाताही नाही आणि दुसरं कोणतं ज्ञानही नाही. त्याला अज्ञेय असं म्हटलेलं आहे. चला वाचा. याप्रमाणे आत्म्याचे अबाध्यत्व सिद्ध करून त्याचा प्रकृत विषयाशी संबंध दाखवितात. अबाध्यत्व म्हणजे बाध होतच नाही, ज्याचा बाध होत नाही त्याला आत्मा असं म्हणतात. ज्याचा बाधच होत नाही, ज्यांचे बाध होतात त्यांना अनात्मा म्हणा, म्हणजे आत्मभिन्न झाले ते अनात्मे झाले. जगतातल्या सगळ्या पदार्थांचा बाध होतो, आत्म्याचा बाध होत नाही. म्हणून आत्माच सत्य आहे आणि ब्रह्म सत्य आहे. मग किती झाले सत्य? एकच. याचाच अर्थ ब्रह्माचं सत्यत्व आत्म्याच्या ठिकाणी प्रतिपादन केलेलं आहे, हे सिद्ध झालं. चला श्लोक सांगितलाय. सिद्धं ब्रह्मणि सत्यत्वं ज्ञानत्वं तु पुरेरितं स्वयमेवानुभूतित्वात् इत्यादी वचने स्फुटम. अन्वयार्थ सांगितलाय की ब्रह्मणि सत्यत्वं सिद्धं, ब्रह्माच्या लक्षणातील सत्यत्व आत्म्यामध्ये सिद्ध झाले. आता आपण मागे जो विषय झाला त्याच्यातून काय सिद्ध झालं? सत्यत्व सिद्ध झालं. ब्रह्म सत्य आहे हे माहिती, आत्मा सत्य आहे हे कळालं. कारण सगळ्यांचा बाध केल्यावर खाली कोण राहिला? आणि जगताचा बाध केल्यावर खाली कोण राहिलं? ब्रह्म. म्हणून मग ब्रह्म आणि आत्मा, तर ब्रह्म आत्म्याचा बाध करतं का आत्मा ब्रह्माचा? तर नाम मात्र भेद केला त्यांच्यात. तर नावं वेगळी. जशी एखादी स्त्री असावी आणि तिला एक जण आई म्हणतंय, एक जण काकू म्हणतंय, एक जण आत्या म्हणतंय, आणि स्त्री एकच असते. असं होतं का नाही? तसाच प्रकार असा आहे. पदार्थ एक आहे आणि त्याला व्यापक दृष्टीने समिष्टी दृष्टीने ब्रह्म म्हटलं आणि व्यष्टी दृष्टीने तो सत्य आहे. पुढे ज्ञानत्वं तु परा स्वयमेवानुभूतित्वात् इत्यादी वचने हे स्फुटम इरितम. ज्ञानत्व तर पूर्वी स्वतः यालाच अनुभूतित्व असल्यामुळे श्लोक क्रमांक 13 इत्यादी वचनांनी स्पष्टपणे सांगितले आहे. ज्ञानत्व तर पूर्वी म्हणजे स्वयंसिद्ध, स्वतः पूर्वीच आहे ना, स्वतः सिद्ध आहे म्हणजे पूर्वीच आहे. पुरा आहे म्हणजे पूर्वीच आहे, अनादिकालापासून. त्याला अनादि म्हटलं. स्वतः यालाच अनुभूतित्व आहे. तर त्या ठिकाणी अनुभूतित्व आहे.
पुढे प्रकार सांगितलाय की आत्मा अलिंगरूप असल्यामुळे सत्य आहे असे सांगितल्याने ब्रह्माचेही सत्यत्व सिद्ध झाले. कारण ब्रह्म व आत्मा एकच आहेत असे पूर्वी सांगितले आहे. पूर्वी सांगितले म्हणतात की आत्मा अण इदम रूप असल्यामुळे त्यांनी अनिंद्य रूप केल्यामुळे तुम्हाला अर्थ किती कळतोय त्याचं मला माहित नाही, पण ते अनिंद्य रूप हा शब्द तर आपल्या परिचयात जुळून दिसत नाही आणि मग त्याचा तुम्ही अर्थ काय लावताल तर अण इदम रूप असं उच्चार करताना म्हणत चला आणि मग डोक्यात एकदा बसला की मग अनिंद्य रूप म्हटलं तरी चालेल. म्हणून म्हणजेच अमूर्त ना, म्हणजे अण इदम रूप इदम नाही इदंता नाही. इदंता नाही इदंता नाही. आणि इदंतेचं लक्षण स्पष्ट केलं. ज्याचा ज्याचा आत्म्याने अनुभव येतो त्याला त्याला असं म्हटलं झालं. मग आत्मा काय नाही आणि इदम रूप नाही असं म्हणायचं. आत्मा आणि इदम रूप असल्यामुळे आणि इदम रूप असल्यामुळे इदंता नाही म्हणजे आणि इदम रूप असल्या उलटी भाषा. आत्मा आणि इदम रूप असल्यामुळे म्हणजे तो इदंतेला विषय होत नाही असल्यामुळे सत्य आहे असे सांगितल्याने ब्रह्माचेही सत्यत्व सिद्ध झाले. पुढे ब्रह्म व आत्मा एकच आहे सांगितले म्हणतात. तसेच आत्मा स्वतःच अनुभव रूप असल्यामुळे त्याला अनुभव्यता नाही. काय नाही त्याला त्याचा अनुभव अन्याला कोणाला घेता येत नाही. कोणाला अनुभव घेतला कोणी घेतला कोणीच नाही. दुसरा कोण अनुभव घेईल कारण आत्म्यावरून दुसरा अनुभव घेणारा ज्ञानरूप असला पाहिजे आणि ज्ञानरूप दुसरा कोणी नाही. आत्माच ज्ञान स्वरूप आहे म्हणून आत्म्याचा अनुभव घेणारा ज्ञान स्वरूप असला पाहिजे असे आपण एक विकल्प करू. पण ज्ञान स्वरूपता कोणाकोणाकडे आहे म्हटले इंद्रियांकडे आहे अंतःकरणाकडे आहे. तर इंद्रिय आणि अंतःकरणाने ज्ञान रूपता उसने आणलेली कोणाकडून त्याच्याकडूनच आणली आणि त्याच्या समोर फिरवायला लागली. त्या दागिन्याचा दृष्टांत दिला जातो शास्त्रामध्ये आलेला आहे ना. तर त्याने एक श्रीमंताची बाई होती तिच्याकडे सगळे दागिने होते आणि दुसरी एक गरीब मैत्रीण होती तिची. अगं म्हटले का ग मला लग्नाला जायचं आहे तेवढं मला दागिना कारण मिरवण्याची जास्त इच्छा कोणाला आहे गरीबाला आहे. त्याच्यातली गरीब असेल तर तिला वाटतं की माझ्याकडे हे नाही अशी नाही असं लक्षात आलं की तिथे मग इच्छेची उत्पत्ती होती. ते म्हणजे नक्की दागिना पण म्हणजे माझी मैत्रीण आहे ना ती गर्भश्रीमंत तिच्याकडे काय कमी. हां तुम्ही पाहिलंय अति श्रीमंत आहेत ना त्यांच्या गळ्यात नुसत्याच काळ्या माळी दिसतात मण्याची काय म्हणतात तुम्ही त्याला पोत काळ्या मण्याची पोत दिसते. अति श्रीमंत पैसा कुठं ठेवलेला आहे याचा तपासच नाही. हां नाव नाही सांगत नावासहित माझ्याकडे आहे आधी पण नाव नाही सांगता येत. माझे त्यांच्या काळात काही नाही राहत. आता ज्यांच्याकडे काय नाही त्याला लय मिरवायची हौस असते मग त्यांनी ते हे दागिने घातले ते वरून घातले कानात घातलं कानाला 4-4 छिद्र पाडले त्याच्यात टाकलं. एका जागेवर नाही तिच्यावर तिकडून तिकडून इकडून ह्याच्यातून. हां आता जिबलाच तेवढंच त्याच्यातून मी बाहेर निघा. तिने अगा ती गेल्यावरती ते म्हणले अगं तिथे का मला लग्नाला जायचं आहे म्हणले घेऊन जा माझ्याकडे किती तिने असं कपाटातलं काढलं हे ते मग त्याच्यामध्ये सगळं सोन्याचं मंगळसूत्र ते राणी हारण अजून काय चप्पल हारण अजून काय दक्षिणी हारण आणि मग ती असा सगळा सरंजाम घातला. आणि आता श्रीमंताचं असल्यावर ते काय असं ग्रॅमवर केलेलं असेल नाही तोळ्यावर असं जडच्या जड वजनच वाढलं दोन्ही बी वजन वाढले. आणि मग एवढं सगळं घातल्यावर ते गेले लग्नाला पण त्याच लग्नाला ही गेली होती. कोण गेली होती आणि मग ती त्याशी समोर जाऊन ती नेमकी समोरून जेवायला बसली आणि ती अशी समोरून बसली. मग ते आता लोक आहेत ना त्या श्रीमंत म्हणून पाहून तिला वाढायला लागली. हिच्याकडे नाही ते म्हणते बघा ना एवढी श्रीमंत म्हणजे तिच्याकडे बघा ना किती लक्ष चाललंय तुमच्याकडे कोणीच पाय नाही इकडे. ते म्हणली ती सगळं मीच तर दिलेलं आहे तिला म्हणून म्हटली
समोरची, कारण तिला ते म्हणते ती एवढं सगळं मग चाललाय तिचा थाट, तर तिला विचारा बरं कोणी दिलंय हे गायातलं सगळं. ते कारण हे तिच्या ताटात काहीच नाही. ते म्हणले ही काय गरिबाची दिसते, आणि तिकडं घ्यावं आणखीन घ्यावं आणखीन घ्यावं. तिने असं बोलल्यावरती तिने ते ऐकलं. कोणी ते काय तिला मी तर दिलेलं आहे म्हटले. ते म्हणते ते हळूच म्हटली दिलंय कशाचं. तिने तर माझ्याकडं गिरवी ठेवलेली. म्हणजे काय गहाण ठेवलेलं आहे म्हटले. दिलंय कशाचं, गहाण ठेवलेलं. ते शेजार तिला सांगितलं ते गहाण ठेवलेलं. एवढी श्रीमंत. काय सांगत होतो तुम्हाला? उष्ण ज्ञान म्हणजे ज्ञानाचं ज्ञान. पदार्थ दोनच नाहीत तर काय करणार आहे? कोणाचे उष्ण आणेल? इंद्रियांनी कोणाचं ज्ञान आणलेलं आहे? आणि ते म्हटले त्या आत्म्याला पाहायला लागेल. ते म्हटले त्या आत्म्याचं त्याच्याच घेतलं आणि त्याला वाळू राहिले. त्या ज्ञानाला तो विषय होत नाही. असे पूर्वी म्हणजे पंचकोशांच्या आत्माला ज्ञान कसं आहे हे कळालं तरी आत्मा कळाला. ज्ञान कसं आहे? कारण हे ज्ञान मूळचं एकच आहे. ज्ञान नावाचा पदार्थ एकच आहे आणि तोच आत्मा आहे. ज्ञानच आत्मा आहे. मग ज्ञानच आत्मा आहे तर तो ज्याला जगतातल्या सगळ्या पदार्थाला त्याच्याद्वारे जाणलं जातं, ज्ञानाच्या द्वारे. पण ज्ञानाला जाणणारं ज्ञान अस्तित्वात नाही. म्हणून त्याच्या ठिकाणी काय नाही? अनुभव्यता असं म्हटलं ना. काय म्हटलं? आत्मा हा स्वतःच अनुभव रूप असल्यामुळे त्याला अनुभव्यता नाही. कोणाला? अनुभव्यता म्हणजे तो विषय होऊन जाणला जात नाही. असे पूर्वी पंचकोशाच्या बाधानंतर वाचा. असे पूर्वी पंचकोशांच्या बाधानंतर अवशिष्ट राहणाऱ्या साक्षी चैतन्याला उद्देशून सांगितले आहे. बरोबर. त्यावरून याच्या ज्ञानत्वाची ही सिद्धी होते. म्हणून आत्म्याच्या ज्ञानत्वाची सिद्धी झाली की आत्मा हा ज्ञान स्वरूप आहे. पुढे आत्म्याचे सत्यत्व व ज्ञानत्व याप्रमाणे जरी सिद्ध झाले तरी त्याचे अनंतत्व संभवत नाही. आता दोन प्रकार, तीन भाग आहेत. आपण नेहमी उच्चार करताना सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असा शब्द प्रयोग वेदाच्या श्रुतीचा केला जातो. आणि आतापर्यंत आत्म्याचं सत्यत्व आणि ज्ञानत्व हे सिद्ध सुद्धा केलं. तो सत्य आहे आणि तो ज्ञान स्वरूप आहे, स्वयंप्रकाशित आहे. हे दोन गोष्टी सिद्ध झाल्या. आता आनंदत्व सांगा ना हो, कारण त्याला सच्चिदानंद असा उल्लेख केला जातो. तर अनंतत्व म्हणजेच आनंदत्व हे सांगणार आहेत आता पुढे जाऊन. कारण ब्रह्मामध्ये ते नाही असे कोणी म्हणेल म्हणून अगोदर ब्रह्मामध्ये त्याची सिद्धी करतात. तर अनंत्य, अनंत्य म्हणजे अनंत राहणं, अनंत असणं, व्यापक. नाहीतर ज्ञान म्हणजे सत्यत्व ठीक आहे, ज्ञानत्व ठीक आहे, पण सत्यत्वाच्या आणि ज्ञानत्वाच्या ठिकाणी अनंतत्व आहे. ते जर अनंतत्व नसेल तर आनंदत्व येणार नाही. लक्षात आलं? जसं म्हणजे आनंदत्व कसं येत नाही, ज्ञान आहे हे आम्हाला मान्य आहे. तसं तर आमच्या ठिकाणी सुद्धा आता आपण विषयजन्य ज्ञान असतातच. त्या विषयजन्य ज्ञान ही संकोच केली जातात. कोणाच्या द्वारे? ऐका नीट. विषयजन्य ज्ञान कोणाच्या द्वारे संकोच केली जातात? वस्तूच्या द्वारे संकोचित होतात. म्हणून हे ज्ञान, वृत्तीजन्य ज्ञान तयार झालेलं संकोचित होतं, म्हणजे त्याला अनंतत्व नाही, नाहीतर त्याच्यात आनंदत्व आला असतं. म्हणून संकोचित होतं. दुसरं आहे ते सत्तावान नाही का? आहे ना. पण वस्तूजन्य असल्या कारणाने वस्तूची सत्ता आहे तोपर्यंत तिथं सत्ता प्रतीती येते. याची प्रतीती नाही येत. म्हणून वस्तूची सत्ता, वस्तूचं ज्ञान हे विषयजन्य, आणि मग आनंद सुद्धा तितक्याच अंशात प्रतीतीला येतो. विषयाच्या ठिकाणी आनंद क्षणिक का भासतो,
तर तिथं ज्ञान सुद्धा क्षणिकच होतं आणि सत्यत्व ही क्षणिकच असतं. म्हणून आनंदत्व ही क्षणिकच असतं. विषय आनंद रूप नाहीत असलं तर ठीक आहे, आम्ही असं म्हणू की क्षणिक आहेत. आता त्याच्यातही पुढे म्हटलं की विषयाच्या ठिकाणी आनंदच नाही. बरोबर आहे, कारण पदार्थच अस्तित्वात नाही. तुम्ही कशावर आनंद मोजत होते? ज्ञान मोजत होते पदार्थावर. आणि मग ते पदार्थ जर नसतील आणि ते म्हटले आम्हाला तर दीर्घ आनंद प्रतीतीला येतो. आता क्षणिक आनंद प्रतीतीला येतो आणि दीर्घ आनंद प्रतीतीला येतो. ह्याच्यातली संगती अशी होते, जसं एखाद्या घरात बालक जन्माला आलं, आनंद उत्सव साजरा झाला, त्यांनी काय बालक जन्माला आलं आहे. त्यांचा आनंद बालक जन्माला आलेल्याचा लगेच कमी झाला का? नाही. का झालाय? नाही कमी झाला. इकडे शास्त्र तर म्हणतं क्षणिक आनंद आहे आणि दुसराही म्हणतं की ते आनंद नित्यही नाही आणि तो आभासित आहे. अहो ते कसा का असाना, पण ते बालक जन्माला आलेलं त्यांच्या ते घरात आनंद आहे सगळा. बरोबर आहे. मग त्याच्यात ही दीर्घ प्रतीती कशी? आता ते बाळक हळूहळू लहानाचं मोठं व्हायला लागलं, आनंद काही कमी झालाय का? नाही कमी झालेला दिसतो. तर त्याच्यात सत्तेची प्रतीती येते. जेव्हा जेव्हा सत्तेची आणि ज्ञानाची प्रतीती येते तेव्हा तेव्हा आनंदाची प्रतीती येते. असा विचार. म्हणजे तिथं सत्ता आणि ज्ञान अशी प्रतीती आली. ती अनुकूल सत्ता आणि अनुकूल ज्ञान याची प्रतीती. हे पहा बरं, तिथं अनुकूलता लावावं लागेल, कारण विषयाच्या ठिकाणी आनंद सांगायचा असेल तर अनुकूलता लावावी लागते. म्हणजे अनुकूल विषय, अनुकूल ज्ञान, अनुकूल किंचित का असाना सत्ता आणि आनंद सुद्धा कशा पद्धतीचा प्रतीतीला येतोय. तर जगतात जो सत्य, ज्ञान आणि आनंद याची प्रतीती येते ती अशाच प्रकाराने येते. आणि शास्त्र म्हणतो की तो क्षणिक आहे किंवा असा, तर त्याचं कारण आहे की तो वस्तुजन्य वस्तुनिष्ठ असा आहे. दीर्घ